भारतामध्ये 2017 पासून जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा कर प्रणाली लागू करण्यात आली. कर रचना एकसंध आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने ही योजना आली होती. परंतु सुरुवातीपासूनच त्यांच्यात अनेक स्तर असल्यामुळे ग्राहक, व्यापारी आणि उद्योग या सर्वांना थोडा गोंधळ वाटत होता. आतापर्यंत 5%, 12%, 18%, 28% आणि 40% अशा 5 वेगवेगळ्या कर श्रेणी अस्तित्वात होत्या. कोणत्या वस्तूंवर किती टक्के कर लागू आहे हे समजणं सामान्य माणसाला कठीण जात होतं. पण आता सरकारने नागरिकांना दिलासा देणारा याबाबत एक निर्णय घेतला आहे. काय आहे तो निर्णय आणि त्याचा काय फायदा होणार, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. आता केंद्र सरकार हीच रचना मोठ्या प्रमाणावर बदलण्याच्या विचारात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून या बदलांची घोषणा केली आणि दिवाळीपूर्वी ही योजना प्रत्यक्षात येईल असंही त्यांनी सांगितलं. म्हणजेच पुढील काही आठवड्यात भारतीय ग्राहकांना करपातीचा ही भेट मिळणार आहे. सरकारच्या नव्या योजनेनुसार मुख्यत्वे दोनच कर श्रेणी राहतील, 5% आणि 18%. यामुळे कर रचना साधी आणि समजायला सोपी होईल. 12% ही श्रेणी पूर्णपणे रद्द होईल. त्या श्रेणीतील काही वस्तू 5% आणि काही वस्तू 18% हलवल्या जातील. त्याचप्रमाणे 28% कर श्रेणीतील तब्बल 90% वस्तू 18% आणल्या जातील. केवळ काही मोजक्या आणि ऐशोआरामी किंवा हानिकारक वस्तूंवरच जास्त कर आकारला जाईल. उदाहरणार्थ सिगरेट, तंबाखूजन्य उत्पादने, मद्यपदार्थ इत्यादींना 40% कर लागू राहील. या वस्तूंना वाईट वस्तू मानलं जातं आणि त्याचा वापर कमी व्हावा म्हणून सरकार उच्च कर आकारत आहे. सध्या सरकारला जीएसटीतून येणाऱ्या एकूण महसुलांपैकी जवळपास 65% उत्पन्न 18% कर श्रेणीतील वस्तूंमुळे मिळतं. 5%तून 7%, 12%तून 5% आणि 28%तून 11% उत्पन्न मिळतं. 40%ची श्रेणी अतिशय लहान आहे, म्हणजेच बहुतांश भार 18% श्रेणीवरच आहे. त्यामुळे इतर श्रेणी रद्द करून मुख्यत्वे 2 श्रेणी ठेवणं हे आर्थिकदृष्ट्या अधिक सोपं ठरतं. या बदलाचा थेट फायदा सामान्य ग्राहकाला होईल. एखादी वस्तू स्वस्त झाली की तिची खरेदी वाढते. उदाहरणार्थ, जर एखाद्या गृहोपयोगी वस्तूवर 12% ऐवजी 5% कर लावला तर तिचा दर लक्षणीयरित्या कमी होईल. त्यामुळे ग्राहक जास्त प्रमाणात खरेदी करतील. दर कमी झाल्याने मागणी वाढेल, मागणी वाढल्याने उत्पादन वाढेल, उत्पादन वाढल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होतील. अशी ही साखळी आहे. सरकारला ही वाढलेल्या विक्रीमुळे जास्त महसूल मिळेल. त्यामुळे ही योजना सर्व बाजूंनी फायदेशीर ठरणार आहे. व्यापाऱ्यांना आणि उद्योगांना ही नवीन कर रचना मोठा दिलासा देईल, कारण अनेक स्तरांची गुंतागुंतीची गणिते त्यांना आता करावी लागणार नाहीत. कर दर कमी झाल्यामुळे विक्री वाढेल, बाजारपेठेत नवीन संधी उपलब्ध होतील. विशेषतः छोट्या उद्योगांना आणि किरकोळ व्यापाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. सध्या काही जीवनावश्यक वस्तूंना जीएसटी पासून सूट देण्यात आलेली आहे. धान्य, दूध, भाज्या, काही औषधं अशा वस्तूंवर कर लावलेला नाही. या वस्तूंना पुढेही 0 कर श्रेणीत ठेवलं जाणार आहे. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय ग्राहकांना दिलासा कायम राहणार आहे. या निर्णयामागे केवळ देशांतर्गत कारणे नाहीत, तर आंतरराष्ट्रीय परिस्थितीही महत्त्वाची आहे. अमेरिकेने भारताच्या निर्यातीवर 25% अतिरिक्त कर लावला आहे आणि तो 28 ऑगस्टपासून 50% पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या अनेक वस्तू महाग होतील आणि त्यांची विक्री कमी होईल. परिणामी निर्यात करणारी कंपन्या आणि त्यात कमी करणारे कामगार अडचणीत येऊ शकतात. मात्र भारत स्वतःच एक मोठी बाजारपेठ आहे. जर निर्यात कमी झाली तर त्या वस्तू देशांतर्गत ग्राहकांना विकल्या जाऊ शकतात. त्यासाठी ग्राहकांकडे खरेदी शक्ती असणं आवश्यक आहे. म्हणून सरकार वस्तू स्वस्त करून मागणी वाढवू इच्छितो. भारताची अर्थव्यवस्था सध्या 6.25 ते 6.50% या दराने वाढत आहे. परंतु मागणी वाढण्यासाठी आणखी काही उपायांची गरज आहे. जीएसटी रचना सोपी केल्यामुळे वस्तू स्वस्त होतील, लोकांची खरेदी वाढेल, उत्पादनाला चालना मिळेल, उद्योग व्यवसाय मजबूत होतील आणि शेवटी अर्थव्यवस्था आणखी गतिमान होईल. अनेक अर्थतज्ञ आणि तज्ज्ञ या निर्णयाचे स्वागत करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की कर रचना जितकी सोपी तितका व्यापार सुलभ. ग्राहक स्नेही कर धोरणामुळे लोकांचा विश्वास वाढतो. दीर्घकाळात याचा फायदा उद्योग, रोजगार, गुंतवणूक आणि सरकारी महसूल या सर्व क्षेत्रांना होणार आहे. एकंदरीत पाहता जीएसटी प्रणालीतील 2च प्रमुख कर श्रेणी ठेवण्याचा सरकारचा निर्णय दूरगामी परिणाम करणार आहे. हा निर्णय लागू झाल्यावर ग्राहकांना वस्तू स्वस्त मिळतील, व्यापाऱ्यांचा आणि उद्योगांचा भार कमी होणार आहे, उत्पादन आणि बेरोजगार देखील वाढणार आहे. सरकारला हे महसुलात वाढ होईल.
अर्थव्यवस्था अधिक वेगाने पुढे जाईल. म्हणूनच या बदलाला ग्राहक, व्यापारी आणि अर्थतज्ञ या सर्वांचाच पाठिंबा मिळत आहे. दिवाळीपूर्वी भारतीयांना मिळणारी ही कर सवलतीची भेट खरोखरच अर्थव्यवस्थेला नवीन गती देणारी ठरेल अशी आशा आता व्यक्त केली जात आहे. बाकी या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.